तुम्हाला हे अधिकार आहे की लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन सुरू ठेवा आणि खूप ताकदीने आपण लढलो तर सगळं काही शक्य आहे. तुम्हाला हे अधिकार आहे सरकारशी आणि फडणवीस साहेबांनी जे काही हायकोर्टामध्ये पण मुद्दे आले तिथपर्यंत व्यवस्थित ते टिकलं. सुप्रीम कोर्टातही ते टिकलंच असतं. जय भारत, मैं अमरीन खान, औरंगाबाद अपडेट यूसीएन टीवी चैनल में आपका स्वागत है। आइए डालते हैं एक नजर आज की ताजा खबरों पर। वालूज एमआईडीसी में मराठा आरक्षण के समर्थन में मराठा बांधवों का बेमुदत साखली उपोषण। एमआईएम खासदार के घर के सामने मराठा नेताओं की घोषणाबाजी। मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री के आश्वासन पर मराठा बांधव करे विश्वास, आमदार प्रशांत बंब का जनता को आह्वान। मंत्री तथा आमदारों द्वारा राज्यपाल को मराठा आरक्षण मुद्दे पर विशेष अधिवेशन बुलाने की निवेदन द्वारा विनती। जरांगे पाटिल के उपोषण को समाप्त करने के लिए सभी पक्ष प्रमुख कार्य करें, आमदार हरिभाऊ बागड़े का आह्वान। कब मिलेगा मराठों को आरक्षण? उपोषण के दरमियान जरांगे पाटिल की तबीयत हुई नासाज। मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर शहर और जिले में क्या हलचल हुई, इसका देखते हैं ये स्पेशल बुलेटिन। मराठा आरक्षण के लिए लड़ने वाले मनोज जरांगे पाटिल के आंदोलन को समर्थन देने के लिए वालूज एमआईडीसी रांजणगांव एरिया में मराठा बांधवों की ओर से बेमुदत साखली उपोषण किया गया। आज आम्हाला आरक्षण मागून कमीत कमी 10 वर्षाच्या वर काळ गेलेला आहे। आम्ही पूर्ण समाज आणि आम्ही मराठा म्हणून नाही, आम्हाला प्रत्येक समाजाचा पाठिंबा आहे। मुस्लिम आहे, मातंग आहे, वडार आहे, धनगर आहे, जे भीम आहे। मग हा समाज जर पूर्ण आम्हाला पाठिंबा देत असताना सरकार आमचा विचार का करत नाही, याच्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे। आमच्या जिल्ह्याचे खासदार इम्तियाज भाई जलील हे एक नंबर बोलतात। ते मुस्लिम असताना सुद्धा मराठ्याला आरक्षण द्या असं ते वेळोवेळी सांगतात, तरी सुद्धा हे सरकार नेमकं कुठल्या जातीचं आहे हेच आम्हाला कळायला तयार नाही। जर बाकी इतर समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे, मग सरकारचा पाठिंबा आम्हाला का नाही? मराठा आरक्षण द्यायला हे सरकार का घाबरतात की त्यांचे ते खुर्च्या सांभाळायला तयार आहेत। त्यांना आज मुख्यमंत्री होतात, उद्या याला मुख्यमंत्री करतात, परवा त्याला मुख्यमंत्री करतात। त्यांना मुख्यमंत्री व्हायला वेळ आहे, पण जनतेसाठी वेळ नाही आहे। त्याच्यामुळं आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे आणि जोपर्यंत ते आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण हे चालूच राहणार आहे। नाही, मोदी सरकारचं माझा अजिबात भरोसा राहिलेला नाही, कारण मोदी सरकार हे शिर्डीमध्ये येऊन गेलेत। त्यांनी चक्कर एक शब्दसुद्धा वापरलेला नाही समाजासाठी। त्यांनी फक्त शरद पवार आणि इतर समाजाचे लोक जे आहेत समजा नेते मंडळी त्यांच्यावर टीका करून ते वापस गेलेले आहेत। तर त्यांना एक विनंती आहे पंतप्रधान म्हणून की त्यांनी समाजासाठी काही ना काहीतरी थोडंफार काही काम करायला पाहिजे। आम्हाला पहिलं आरक्षण आणि नंतर इलेक्शन, बहिष्कार 100% बहिष्कार। प्रशासनाला एकच सांगणं आहे की जे आरक्षण जे आमचा हक्क आहे तो आम्हाला द्यायचा आहे। आम्ही दुसऱ्याचं हिसकावून मागत नाही आहे, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय प्रशासनाकडं। फक्त त्याची व्यवस्थित विभागणी वाटणी ज्याच्या हिश्श्याचं आहे त्याच्या हिश्श्याला ते द्यावं एवढंच आमचं मागणं आहे। त्यांचा वाद आहे, पण तो वाद होऊन बरेच दिवस झालेत ना। त्यांना जे सरकारनं अल्टिमेटम मागितलं होतं 30 दिवसाचं, जरांगे साहेबांनी 40 दिवसाचं दिलं। त्याच्यानंतर पण 10 दिवस एक्स्ट्रा देऊन सुद्धा त्यांच्याकडून काही होत नाही आहे। त्यामुळं आम्ही परत पेटून उठलोय। सरकारवर कसल्याच बाबतीत विश्वास नाही आहे। आणि ते जे आता म्हणतायत की कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांना आहे, ज्यांना आहेच ना, आमच्याकडे तर नाही ना ते। आणि आमच्या वडिलापराजित त्यांच्याकडे बी नाही ना ते कुणबी सर्टिफिकेट नाही आहे, आणि ते नसल्यामुळं आम्हाला ते लागतंय। पुढचं पाऊल आंदोलन हे आणखीन तीव्र गतीनं होणार। याचे परिणाम हे पूर्ण सरकारला भोगावे लागतील। जसे जरांगे पाटीलच्या पाठीमागे आम्ही सगळेच आहोत, तसंच पूर्ण मीडिया, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश
जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे सध्या. महाराष्ट्रात पूर्ण जागोजागी उपोषणाला बसलेले आहेत आणि हे गरजूवंत सगळे गरजूवंतच आहेत. त्याच्यातलं असं एकही सुटलेलं नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात बसलेला आहे आणि नेते मंडळी त्यांच्या कामासाठी बाहेर जातात आणि ते काय सांगतात की शासनाचे कामं कोणते आहेत? कोणतेच कामं नाहीत. आणि आरक्षण याचे पुरावे किती भेटायचे? जागोजागी जिल्ह्यात गावागावात पुरावे भेटू लागलेत. मग हे मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री 10 होऊ शकते. एका रात्रीत हे सरकार बदलू शकते. गुवाहाटीला नाही भारताच्या कोण्या कोपऱ्यात जाऊन कोण्या देशात राहून इथं त्यांचं हे करते. यांनी खूप कमवलेलं आहे. यांना गरज नाही. पण आमच्यासारख्या होतकरू जे शेतकरी बांधव आणि त्यातली त्यात सर्व सकल मराठा समाजाला आज या कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे. काही दखल घेतली नाही म्हणजे त्यांचं लक्षच नाही आहे. नुसतं जे उठसुटी मंत्री सांगतो भेटन आरक्षण. अरे भेटन आरक्षण ते आम्हाला कळत आहे का आमचा माणूस मेल्यावर तो मृत्यूची झुंज देतोय. आम्ही तो मेल्यानंतर आम्हाला आरक्षण भेटणं म्हणजे एखाद्या माणसाचं लग्न होऊन वांज राहण्यासारखं आहे. आज गरज आहे, सध्या गरज आहे. त्यांचा आवाज आहे तोपर्यंत त्यांनी सरकारला जरांगे पाटलांनी विनंती केली की तुम्ही माझा आवाज आहे तोपर्यंत चर्चेला या. काय येऊ शकत नाहीत. आणि जे ते काहीतरी वक्तव्य देतात आणि दुसऱ्या दिवशी गोड बोलायचा प्रयत्न करतं. पण आमच्या एक लक्षात आहे हा लढा आता त्रिकाल हा रुकणारा नाही आणि सुज्ञ झालेला आहे. प्रत्येक मराठा समाज सुज्ञ झालेला आहे. पहिल्यांदा आरक्षण हे काही कळत नव्हतं. पण अनपढ माणसाला म्हातारे असो मुलं असो आज बघा ना ठिकठिकाणी एक वृद्ध सोलापूरला 85 वर्षाचा वृद्ध उपोषणाला बसलेला आहे. त्याची प्रकृती खालावलेली आहे. प्रत्येकाची जिम्मेदारी कसे घेणार आहेत? गरज आहे, ती काळाची गरज आहे. आणि यातून पूर्ण समाज हा समजदार झालेला आहे. आरक्षण कशासाठी पाहिजे आणि हे मी बोलण्यापेक्षा आजकाल हे सगळ्याला त्याची माहिती मिळालेली आहे. मुलाबाळांना विचार करा. 2000 रुपये ज्यांना हे आरक्षण आहे त्यांना 2000 रुपये लागते आणि बाकीच्याला 80,000 रुपये लागतात. इथं उदरनिर्वाह आणि दररोज पोट भरायची मराठीची हे राहिलेली नाही आहे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, एक मराठा. खासदार इम्तियाज जलील इनके घर के बाहर मराठा मावला संगठन के कार्यकर्ताओं ने घोषणाबाजी की. खासदार इम्तियाज जलील इन्होंने मराठा आरक्षण के समर्थन में मैं हूं, मराठाओं को आरक्षण मिले यह मेरी सोच है, ये आंदोलन शांतिपूर्वक तरीके से किया जाए. युवाओं ने अपने परिवार को ध्यान में रखते हुए आत्महत्या करने का विचार अपने मन में ना लाए, ऐसा आवाहन मराठा समाज बांधवों को किया. नमस्कार. मराठा समाजाचा जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन नक्की अनेक वर्षापासून लोकांची मागणी आहे. आम्हीही त्याचं समर्थन करत आहे. पण मागच्या काही दिवसामध्ये दररोज एक बातमी ऐकायला मिळते जे खूप धक्कादायक आणि दुर्दैवी असं म्हणावं लागेल. कारण दररोज कुठे ना कुठे कोणत्याही जिल्ह्यामध्ये एका युवाच्या आत्महत्याची बातमी येते आणि हे खूप दुर्दैव आहे. मला असं वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहे. त्यांनी आपल्याला लढण्यासाठी सीख दिलेली आहे, मरण्यासाठी नाही. म्हणून मी जेव्हा दररोज हे बातम्या वाचतो, जसा हिंगोलीमध्ये कृष्णा कल्याणकर, जालनामध्ये शिवाजी माने, माझ्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गणेश काकासाहेब कुबेर फक्त 28 वर्षाचा युवक आहे आणि त्याच्या अगोदर सुनील कवाले, हे सगळ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि अजून काही जिल्ह्यातून हे बातम्या येत आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करत आहे की आजच्या युगात जगणं खूप कठीण आहे, मरणं खूप सोपं आहे. तुम्हाला हे अधिकार आहे की लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन सुरू ठेवा आणि खूप ताकदीने आपण लढलो तर सगळं काही शक्य आहे. तुम्हाला हे अधिकार आहे सरकारशी आणि विशेषतः लोकप्रतिनिधींशी प्रश्न करण्यासाठी की तुम्ही आमच्यासाठी काय केलेले आहे, काय करत आहे. हे अधिकार तुम्हाला आहे. अल्टिमेटली लोकशाहीमध्ये जे लोक असते ते सगळे महत्वाचे असते, नेते नाही. आणि आपण जे आंदोलन सुरू केलेले आहे ते जरांगे पाटील, मी स्वतः गेलो होतो, त्यांना समर्थन दिलं होतं. तर
माझी एक हात जोडून एका परिवाराचा सदस्य म्हणून, एका मित्र म्हणून, एका भाऊ म्हणून, तुमच्या भावा एक त्या नात्याने मी आपल्याला सर्व युवकांना विशेषकर हे विनंती करतो की आपल्या मनामध्ये आत्महत्याचा विचार येत असेल तर एकदा आपल्या परिवाराच्या बाबतीतही विचार करा की तुमच्या मागे तुमच्या वयोवृद्ध आई वडील असतील, तुमचं लग्न झालं असेल तर तुमची बायको असतील, तुमच्या बंधू भगिनींनी भाऊ बहीण हे असतील, तुमचे मित्र परिवार असतील, त्यांचं काय होणार? आणि आत्महत्या केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की आम्ही आत्महत्या केल्यानंतर हे होणार आहे? नाही, आपल्याला लढायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे आपण लढा देत आलेलो आहे, मला वाटतं की आता हे दिवस लवकरच येणार आहे की चांगले दिवस, ज्या मागणी तुम्हाला करायची आहे, मागच्या अनेक वर्षापासून जे मागणी करत आहे, काहीतरी त्याचा चांगला परिणाम घेतील, मला विश्वास आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मराठा युवकांना हात जोडून विनंती करत आहे की आत्महत्याचा विचार आपल्या मनातून काढून टाका. आमदार प्रशांत बम इन्होंने फेसबुक लाइव के माध्यम से जनता से 2 बातों पर ध्यान देने की अपील की है. पहली बात, मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री इन्होंने मराठा आरक्षण 100% दिया जाएगा ऐसा वादा किया है, तो उस वादे पर भरोसा हमें करना चाहिए, हमें आरक्षण जरूर मिलेगा. और दूसरी बात, आरक्षण के लिए कानून बनाने के लिए जो समय लगेगा वो समय हमने सरकार को देना चाहिए और उस दौरान किसी भी तरह की कोई भी अप्रिय घटना नहीं करनी चाहिए और आत्महत्या जैसा कदम मराठा समाज बांधवों ने नहीं उठाना चाहिए, जिसके चलते परिवार और राज्य तथा देश का बहुत बड़ा नुकसान हो. मित्रांनो नमस्कार. आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे यामध्ये कुणाचंच दुमत असायचं काही कारण नाही. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे यातही कुणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. विषय आहे वेळ लागण्याचा, आणि तो योग्य वेळ देऊनच आरक्षण दिलेलं कधीही दुर्गावी चांगलं असतं. मी विश्वासाने सांगू इच्छितो मित्रांनो, आपण सर्वजण बरोबर काम करतो मतदारसंघामध्ये, पण सर्वच जण त्या पद्धतीनं माननीय फडणवीस जेव्हा सांगतायत, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार चालू आहे, आणि जेव्हा माननीय फडणवीस साहेब सांगतायत की हो 100% आम्ही आरक्षण देणार आहोत, तर ते बिलकुल दिलंच जाईल. आणि त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे. मागे सुद्धा माननीय फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री महोदय होते तेव्हा सर्व बारीक बारीक अभ्यास करून, म्हणजे मागास आयोगाचा रिपोर्ट असल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, इतकंच नाही तर कोर्टामध्ये कोणी चॅलेंज केलं तर ते बरोबर कायदेशीररित्या टिकलं पाहिजे, याचा सर्व अभ्यास करून ते आरक्षण दिलं गेलं होतं. आणि फडणवीस साहेबांनी जे काही हायकोर्टामध्ये पण मुद्दे आले तिथपर्यंत व्यवस्थित ते टिकलं. सुप्रीम कोर्टातही ते टिकलंच असतं जर आपली मांडणी जी आहे ती योग्य झाली असती तर. पण सरकार फडणवीस साहेबांची नव्हती. ठीक आहे, मी आता त्या बाबतीमध्ये काही बोलणार नाही, जे झालं ते सर्व राज्याला माहितीच आहे. परंतु मी 2 बाबी विनंती करेन. सर्वप्रथम, आपण मराठा समाजाने जे आंदोलन केले होते ते जगाने त्याची नोंद घेतली आहे, जगाने. आणि आता कृपया आत्महत्या ज्या होत आहेत ना त्या बरोबर नाही आहेत. कृपया आत्महत्या कोणी करू नये. दुसरी बाब, आमरण उपोषण सहसा टाळावेत. मित्रांनो, आत्महत्या तर बिलकुल झाल्या नाही पाहिजे, कारण त्या कुटुंबाचं आणि राज्याचं अपरिमित नुकसान होत असतं. आणि तुम्ही सर्वजण, मी मतदारसंघाचा एक आमदार म्हणून किंवा राज्याला मी हे सांगू इच्छितो की फडणवीस साहेब आणि ही सरकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अतोनात परिश्रम करून हे आरक्षण द्यावं आणि टिकावं या दृष्टीने काम करत आहे. मग ते क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून असेल किंवा नवीन टाईपचं आरक्षण असेल, हे ते दिल्याशिवाय राहणारच नाहीत.
हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा सांगतो, माझी खास कळकळीची विनंती आहे, या म्हणजे मराठा आरक्षणाला आमचा सर्वांचाच पाठिंबा तर आहेच, परंतु विनंती पण आहे की कुणीही आत्महत्या कृपया करू नये. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. थोडं धैर्य आणि पेशन्स सर्वांनी ठेवावे ही मी नम्र विनंती करतो मित्रांनो. खबरें अभी और भी है, वक्त हो रहा है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद. A to Z सिलाई मशीन सेल्स एंड सर्विसिंग अपने शहरवासियों के लिए ले आया है दशहरा स्पेशल ऑफर. आपके पास की पुरानी सिलाई मशीन ले आइए और हमारे पास से नई सिलाई मशीन ले जाइए. जल्दी करें, हमारा पता है A to Z सिलाई मशीन सेल्स एंड सर्विसिंग, रॉक्सी सिनेमा कॉर्नर, पैठन गेट. रिलायबल इंटरनेट की है तलाश? तो जुड़िए UCN ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 Mbps से 1000 Mbps हाई स्पीड इंटरनेट. शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से. पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 Mbps ट्रूली अनलिमिटेड प्लान. चॉइस आपकी, सर्विस हमारी. UCN ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड. ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है. मनोज जरांगे पाटिल, इन्होंने सभी मराठा समाज को स्थायी आरक्षण मिलने के लिए एक जन आंदोलन आमरण अनशन के माध्यम से शुरू किया है. इसी के चलते इनका स्वास्थ्य दिन ब दिन गिरता जा रहा है. ये बहुत गंभीर परिणाम करने वाली हालात है. मराठा के अंत को नहीं देखना चाहिए, इसीलिए राज्यपाल इन्होंने विशेष अधिवेशन बुलाने की विनती करने के लिए पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार धीरज देशमुख, आमदार डॉक्टर कल्याण काळे, इन्होंने निवेदन के जरिए विनती की है. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, त्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे. राज्य के सभी राजनीतिक दल प्रमुख, सामाजिक संगठन प्रमुख, साथ ही साथ संत महात्मा, जो लोग मराठा आरक्षण आंदोलन में जरांगे पाटिल के करीब है, उन सबसे अनुरोध है, मराठा आरक्षण मिलने वाला ही है. आरक्षण कानून में टिकेगा, इसके लिए साक्ष्य जुटाने का काम चल रहा है. कुछ दिन और लगेंगे और आयोग की रिपोर्ट के बाद विशेष सत्र बुलाकर आरक्षण कानून पारित किया जाएगा. उसमें कुछ समय लग सकता है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इन्होंने सार्वजनिक तौर पर अनशन खत्म करने की अपील की है. इस अपील को प्रतिसाद देते हुए सभी पक्ष प्रमुखों ने जरांगे पाटिल से अनुरोध करना चाहिए और अनशन खत्म करने का आग्रह करना चाहिए. ऐसा ट्वीट माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागड़े, इन्होंने ट्विटर द्वारा किया. महाराष्ट्र राज्य में एक ही मुद्दा सबसे ज्यादा गरमाया हुआ है, मराठा आरक्षण का मुद्दा. मनोज जरांगे पाटिल ये पहले भी मराठा आरक्षण के लिए अंतराली सराटी यहाँ से आमरण उपोषण पर बैठे थे. इस उपोषण के समर्थन में सभी ओर से मराठा समाज बांधव धरने, आंदोलन, मोर्चे करने लगे. तब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इन्होंने खुद जरांगे पाटिल इनसे मुलाकात की और उनसे मराठा आरक्षण के लिए 40 दिन का समय मांग कर लिया. अब 40 दिन का समय पूरा होने के बाद भी सरकार की ओर से किसी भी तरह की कोई कार्यवाही नहीं होने के कारण फिर एक बार मनोज जरांगे पाटिल, इन्होंने अंतराली सराटी से आमरण उपोषण शुरू कर दिया. आज इनके उपोषण का 6वां दिन है और मनोज जरांगे पाटिल, इनकी हालत दिन ब दिन खराब होती जा रही है. आज मनोज जरांगे पाटिल स्टेज पर ही गिर गए. तब उन्हें उपस्थित सभी ग्रामस्थों ने पानी पीने के लिए विनती की. उनकी विनती का मान रखते हुए मनोज जरांगे पाटिल, इन्होंने पानी के कुछ घूंट पिए और मराठा समाज को आरक्षण नहीं मिलता तब तक अपना उपोषण जारी रखेंगे, ऐसा कहा. और इसी के साथ ये समाचार यहीं पर समाप्त होते हैं. कल फिर मिलते हैं. तब तक के लिए देखते रहिए औरंगाबाद अपडेट UCN टीवी चैनल.